अकोला जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये 7,34,484 रुपयाचा मुद्देमाल आणि 5 लाखाची बोलेरो गाडी अशी जप्ती करण्यात आलेली आहे, 12 लाखाची जवळपास. आणि तिन्ही प्रकरणांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध आणि त्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले आहेत प्रतिबंधित अन्नपदार्थाचे. त्यातील रिपोर्टनुसार जे अहवाल प्राप्त होतील, विश्लेषण अहवाल, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. सर, सध्याची परिस्थिती काय आपल्या जिल्ह्यात गुटखा कुठे आढळलं तर आमचे अधिकारी कारवाई करतात. तिथे कुठून काही माहिती जर मिळाली कोणाकडून तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. अकोलामध्ये जे गुटखा सर्रास विक्री चालू आहे त्यावर कुठेतरी प्रतिबंध लागायला पाहिजे. ह्यामुळे लहान लहान लेकरांचे हे लहान जे मुले आहेत ते सुद्धा गुटखा खाते आणि अकोलामध्ये सर्रास विक्री होतं गुटखा विक्रीची. यावर कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे आणि ह्या अशा ज्या गुटखा जे हे करतात विक्री त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी प्रशासनाने. हे आणि प्रशासनाचे यावर अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून यावर त्वरित बंदोबस्त करायला पाहिजे. अन्यथा जे लहान मुले आहेत त्यांचे जीवन आणि त्यांना अनेक आजार होण्याची शक्यता आहे, करता त्यांच्यावर प्रतिबंध लागू शकतो. शाळेच्या परिसरांमध्ये सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. माननीय मुंडे साहेबांनी जे हातात घेतलेलं आहे त्यांनी योग्यरित्या अकोला महानगरातही हे राबवावं. अनेक शाळा कॉलेजांसमोर सर्रास गुटखा विक्री सुरू असताना आपण पाहू शकता लहान मुलंही याच्या व्यसनधीन होत आहे. म्हणून मी मुंडे साहेबांना आणि त्या अन्न प्रशासनाला परत विनंती करतो की त्यांनी शहरातली गुटखाबंदी बंद करावी व शहराला व्यसनमुक्त बनवण्यासाठी, आरोग्य त्यांचं सुदृढ ठेवण्यासाठी काम करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.